न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते शंकर स्वामी महाराज यांच्या समाधीचे महापूजन। वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र शिऊर येथील श्री संत शंकर स्वामी व नारायण स्वामी यांच्या समाधीचे महापूजन व महाआरती आज एकादशीच्या शुभ पर्व काळावर संपन्न झाले। यावेळी शिऊर जिल्हा परिषद गटाचे विजयी उमेदवार श्री संजय पाटील निकम, बोरसर गटाचे विजयी उमेदवार श्री मनोज गायके, पंचायत समिती मनूर गणाचे विजयी उमेदवार राजेंद्र साळुंखे, शिऊर गणाचे विजयी उमेदवार सौ सोनाली बाळा पाटील जाधव व खंडाळा गणाचे विजयी उमेदवार हुसेन शेख यांच्या शुभहस्ते शंकर स्वामी यांची महापूजन महाआरती करण्यात आली। शंकर स्वामी संस्थानचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण सारंगधर महाराज भोपळे यांनी उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांचा शाल देऊन सत्कार केला। यावेळी अनिल भोसले, बबन जाधव, अशोक चव्हाण, बाळा पाटील, आत्माराम गायकवाड, आबा जाधव, पोपप जाधव, शिवाजी साळुंखे, अशोक जाधव, विजय जाधव व शिऊर येथील नागरिक व परिसरातील भाविक महाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। जिल्हा परिषद सहकारी सदस्य मनोज गायके, पंचायत समितीचे सदस्य सोनालीताई जाधव, त्या ठिकाणी मनोर गणातून नुकतेच नवनिर्वाचित झालेले राजू साळुंखे, त्याचप्रमाणे खंडाळा गणातून या ठिकाणी आपल्यासोबत नवनिर्वाचित झालेले श्री हुसेनबाई, अशोक चव्हाण, बाळाभाऊ, उपस्थित सर्व ट्रस्टी मंडळी आणि सर्व वारकरी बंधू, सुरुवातीला आपल्या सर्वांच्या आमच्या सर्वांना उमेदवारांच्या आणि नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो की आपण आम्हाला आज आरतीचं मानकरी केलं आणि आमच्या हस्ते या ठिकाणी पूजा ठेवली। या ठिकाणी राजकीय काही दुसरं बोलायचं नाही, परंतु ज्या ठिकाणी भगवंतांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्यामध्ये निश्चित पहिला मला प्रस्ताव द्या, पहिली जी मीटिंग असेल किंवा दुसरी मीटिंग असेल, कारण आता आमचं 1 महिना निवडणुकामध्ये जाणार आहे, कारण पहिले अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होणार आहे, नंतर सभापतीचा पुन्हा 15 दिवसानंतर निवड होणार आहे, म्हणजे महिन्याचा काळ नंतर ह्या सभापतीची निवड होणार आहे, महिना दीड महिना काही जनरल बॉडी आमची होणार नाही। आणि म्हणून जेव्हा काही जनरल बॉडी सुरुवात होईल तेव्हा मात्र आपण पहिल्या टप्प्यामध्ये मी 15 ते 20 लाख रुपयाची शिफारस शंकर स्वामी संस्थेसाठी करील। माझे पैसे आल्यानंतर दुसरा प्रस्ताव मनोज भाऊकडे द्या, म्हणजे काय होईल, दोघांची टक्कर केलं का मी केलं, त्यामुळे एक प्रस्ताव माझ्याकडे द्या की एकदा मार्गी लागेल। पहिल्या जीबी 3-3 महिन्याला जीबी होती आमची, बरं का, जीबी 2-3 महिन्यातून होते, म्हणजे पहिल्या जीबीत होईल तर दुसऱ्या जीबीत होईल तर तिसऱ्या जीबीत होईल, पण ह्या वर्षभरात मी ते पैसे मार्गी लागेल। जर पहिल्या दुसऱ्या जर झाला तर लगेच त्यांच्याकडे दुसरा प्रस्ताव आपला रेडी ठेवा, तो त्यांच्याकडे द्या। निश्चित या ठिकाणी आपण संस्थेला ज्या वेळेला आता दरवर्षी काही ना काही आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू आणि आपला संस्था ही काही एका शिवसारखं पुरती मर्यादित नाही, संपूर्ण या तालुक्याचा आणि आपल्या या परिसराचा एक आधार स्तंभ आहे आणि या ठिकाणी आपला सगळ्यांचा एक आदर्श आहे। सगळ्यांची या ठिकाणी सगळ्यांची भावना आणि सगळ्यांची श्रद्धा या ठिकाणी आहे आणि म्हणून मनोज भाऊ मला त्या ठिकाणी त्या सगळ्या कामासाठी सहकार्य करतील अशा प्रकारची ग्वाही आपल्याला देतो। मला या ठिकाणी 8-10 दिवसामध्ये तुमचं जो जेव्हा कधी मीटिंग होईल त्यामध्ये तुमच्या संस्थेचा ठराव करा आणि मी तुम्हाला नियमावली पाठवतो, त्याच्यात काय काय कामं घेता येतील त्यातलं कुठलंही काम सुचवा, पहिलं तेच काम अशोक भाऊला दिलं असं जे आहे।